अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते तेणे वंद्य केले आजा मेळ भिल्ले तारिले कुंठणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला आजा मेळ भिल्ली तारिली कुंठणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते आजा मेळ भिल्ली तारिली कुंठणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुधामुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्री गुरवे नमः श्री संताची माता चरणा श्री संताची माता चरणा श्री संताची माता चरणा साक्षात श्री माता श्री प्रभू कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता ज्या प्रभूकडे आहे मय्या दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम हे तुनाणे वकवंते जगद्विम परिवर्तते या सृष्टीचे या प्रकृतीचे जनक प्रभू परमात्मा त्या परमात्म्याच्या पावन छायाचित्राखाली पवित्र अशा नांदापूर नगरीमध्ये थोर साधू महात्मे सद्गुरु श्री संत हरिपुरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने साधू मिळणं खूप अवघड आहे महाराज भागवतामध्ये नाथराय खूप सुंदर सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडी चंद्रामृत हाता चढे परी हरी प्रियाची भेटी ना तुडे दुर्लभ गाडी मनुष्या हरी प्रियाची हरिभक्ताची नाही आता हरिभक्ताची खूप गर्दी झालेली आहे मेन रोड वर जर गाव असेल तर आतापासून आपण ट्राय करू लागलो ते श्री कृष्ण मंदिर पैठणचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरवर सर्व हरिभक्त परायण मंडळीचे नंबर आहेत आतापासून ट्राय करायला सुरुवात केलो तर सकाळपर्यंत आपण 10,000 हरिभक्त परायण एका ठिकाणी गोळा करता येतात 10,000 हरिभक्त परायण पण त्यात एखादा जर साधूच जर भेटला त्यात खरंच आम्हाला संत जर भेटला तर महाराज म्हणतात कोण पुण्य कोणा गाठी हो या एशियाची भेटी असेल तर तेवढं सोपं आहे महाराज चंद्रामृत सुखे सेवावी चंद्रामृत सुखे
होई गा चंद्रामृत सुखी सेववीर आस्था जाता रवी धरवील. महाराज म्हणतात चंद्राचं अमृत सेवन करणे हे सोपंच आहे. सोपं आहे का? चकोर नावाचे एक पक्षी आहे, ते पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं अमृत सेवन केल्याशिवाय आपल्या स्वस्थळाला जात नाही. आणि ते चंद्राचं अमृत समुद्राच्या मध्यभागी गळत असते आणि ते समुद्राच्या पृथ्वी तलावर कुठेही जरी असेल तर समुद्र शोधून समुद्राच्या जवळ जाऊन आणि ते चकोर नावाचे पक्षी अमृत सेवन केल्याशिवाय माघारी येत नाही का? तर पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत त्याला उपाशी राहावं लागतं. या महिन्यातलं अमृत जर नाही सेवन केलं तर. आम्ही घरी नाही जेवलो तर रस्त्यानं काही घेऊनही खाता येते आम्हाला, नाही का? पण तसं नाही. या पौर्णिमेला जर अमृताचं सेवन नाही केलं तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत त्याला तसंच उपाशी राहावं लागते. त्या चकोर नावाची पक्ष्याची जर आम्ही संगत केली, मैत्री केली, तर महाराज म्हणतात ते चंद्राचा अमृत घरपोच. दूध डेअरीचं जसं दूध घरी यायला लागले तसं घरपोच चंद्राचं अमृत सुद्धा येईल. आस्थाला जाणारा रवीला धरणं सुद्धा सोपं आहे, सागर तरुण जाणं सुद्धा सोपं आहे. पण महाराज म्हणतात साधू भेटणं तेवढं सोपं नाही. आता मुळात साधू म्हणायचंच कोणाला आहे, संत म्हणायचंच कोणाला आहे? सरळ सरळपणे सांगून जातो महाराज. स्वतःसाठी जगणारे, स्वतःच्या संसारासाठी जगणारे आणि स्वतःच्या संसारासाठी रात्रंदिवस कावड कष्ट करणारे यांना महाराज नक्की म्हणता येईल, यांना संत म्हणता येत नाही. लक्षात आलं? आमच्या तुकोबराय संत का ठरले? जाळून या संसार बैसलो अंगणी. का महाराज? संसाराचे अंगी अवघीच व्यसनी किंवा काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ म्हणून संसार दुःख मोळ चौकडे मिंगळ. किंवा आणखीन एका ठिकाणी महाराज खूप सुंदर सांगतात, काम क्रोध लोभागे वळया संगे परमार्थाशी निगे तोची मूर्ख. हे सर्व विकार येऊन, हे विकार सर्व ते संसारात त्रास करणारे, प्रपंचात त्रास करणारे हे सर्व विकार आहेत. आणि हेच विकार येऊन आम्ही परमार्थात निघाल्याच्या नंतर महाराज म्हणतात आमचा परमार्थ सुखाचा होऊ शकत नाही आणि आमचा परमार्थात खरा आनंद प्राप्त करता येत नाही. आणि म्हणून साधू संतांनी, जसं की कबीर महाराज खूप सुंदर सांगतात, आता आपल्याला तुपाचा गोळा प्लेट मध्ये आहे आणि ते तुपाचा गोळा तोंडात पाठवायचा आहे. ते तोंडापर्यंत नेऊन पोहोचवायचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? हाताचा आहे. हात फक्त एका अंगाने भरलेले आहे आणि जिभेवर तुपाचा गोळा ठेवल्याच्या नंतर त्याच्यात काय केस आहे का कचरा आहे, खडा आहे, हे सर्व वेचून काढायचं काम कोणाचं आहे? जिभीचं आहे. जीभ हे सर्वांगाने भरलेले आहे आणि हात फक्त एका अंगाने भरलेले आहे. आणि तूप खाणं झाल्याच्या नंतर माणसं साबण मागतात, जीभ धुण्यासाठी की हात धुण्यासाठी? काय धुण्यासाठी? हात धुण्यासाठी. जीभ का बरं धुवावं लागत नाही? तर महाराज खूप सुंदर सांगतात, आलिप्त कमळ जळे जैसे आलिप्त कमळ जळे जैसे आलिप्त कमळ जळे जैसे आलिप्त कमळ जळे जैसे सत्यवादी करी संसार सता
आलिप्त कमळ जळी जैसे किंवा ज्ञानोबा महाराज हरिपाठामध्ये खूप सुंदर दृष्टांत सांगतात. दुधाला आम्ही खूप सुंदर तपवलो आणि तपवलेल्या दुधाचं प्रक्रिया तपवलेल्या दुधात थोडस दही टाकल्यावर ते प्रक्रियेनुसार त्याचं दही बनलेले आहे आणि दह्याला खूप सुंदर मंथन केलं. दह्याच्या अंगी 2 वस्तू निघाल्या. दह्याची अंगी निघे ताक लोणी. लोण्याला खूप सुंदर कढवलं. त्याचं काय झालं? तूप झालं. तूप हे कच्च्या दुधात होतं की नाही? हो होतं. कच्च्या दुधाच्या प्रत्येक थेंबात तुपाचा कण होता. पण ते बाहेर काढण्यासाठी जसे प्रयत्न करावे लागले तसं देव सुद्धा जगात प्रत्येक ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला प्रीता ठावनाई उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सर्वा घटी राम देहा देई एक जे जे दिसे भूत ते ते माणी जे प्रत्येक ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनस्सष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी दर्शते. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी त्या प्रभूचा अंश आहे आणि म्हणूनच महाराज त्या ठिकाणी काय चालू आहे? आपला विषय काय चालू आहे? काय बोललो आपण? कच्च्या दुधामध्ये तूप होतं पण काढण्यासाठी जसे प्रयत्न करावे लागले तसं देव सुद्धा प्रत्येक ठिकाणी आहे. पाहण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. एक असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. दुसरा मुद्दा असा आहे, दुधातूनच तूप बाहेर पडलेले आहे पण एकदा तूप झाल्याच्या नंतर ते काही केल्या पुन्हा दुधात मिसळत नाही. आम्ही काही प्रयत्न करू द्या मिसळते का? नाही. मग सत्यवादाचा संसार सुद्धा तसंच आहे. ते दुधाच्याच जातीचा एकदा तूप झाल्याच्या नंतर पुन्हा काही केल्या दुधात मिसळत नाही. ओमोलिया अन्न लाळ न घोटे. जसं ओकलेल्या अन्नावर पुन्हा पुन्हा इच्छा होत नाही तसं महाराज सोडलेल्या संसाराकडे पुन्हा पुन्हा पाहत नाहीत. ते संत आहेत आणि त्यातच राहतात. ते आमचे महाराज मंडळी आहेत. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. संसारी असावे आसोणी नसावे भजन करावे वेळोवेळा. धन्यो गृहस्थाश्रमा जरी असलं आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम निष्ठान्नम पानम गृहे साधू संगम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम धन्य आहे पण थोडस त्या प्रपंचामध्ये परमार्थाची जोड लावा येत असेल तर ते बरं आहे. पुढे गेल्याच्या नंतर तिसरा मुद्दा असा आहे, दुधाच्या प्रक्रियेतलं सार जर काय असेल तर ते तूप आहे आणि टाकाऊ पदार्थ जर काय असेल तर ते ताक आहे आणि तेच ताक आणि तेच टाकाऊ पदार्थ म्हणजे आमच्या घराकडचा संसार आहे. आ फकाट संसार जगत मिथ्या आहे
आणि प्रभू ते सत्य आहे. आणि म्हणून फलकट संसार येथे सार भगवंत. आणि म्हणूनच साधू संतांनी महाराज त्यापासून दूर राहून परमार्थ करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावी रंगा. आणि म्हणून महाराज आम्हाला आमच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे. देव प्राप्त करण्यासाठी कोणाची गरज आहे? संतांची गरज आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई. देवाला जीवाला सुख प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे आणि देव प्राप्त करण्यासाठी संतांची गरज आहे. आणि ते लक्षणायुक्त संतांची गरज आहे. आजच्या काळामध्ये बहुत उदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काही काम देणं. खूप एका शब्दाचे अनेक अर्थ करून सांगणारे बरेचसे काही कीर्तनकार मंडळी निघालेले आहेत. पण काय करावं महाराज? आचरण कुठल्या प्रकारचं नाही. अमृताची गोडी पुढीला सांगशी, अमृताची गोडी पुढीला सांगशी, आपण उपवाशी वरोनिया, आपण उपवाशी वरोनिया. आपण उपवाशी मरोनिया, पोहोणे नेकाशी लावितो अनिका, म्हणावे ते मूर्ख काय आता. भागवतामध्ये नाथराय खूप सुंदर ओळी सांगतात. जाडे चाकिले नाही चवी, ते दुजिया ते अनुभव कैसे दावी, या लागी जो पूर्णानुभवी तो तारीत सत शिष्यासी. नाही का? भंडाऱ्याचं वरण खाल्ल्यावर त्याचं चव सांगता येते तर नुसतं पाहिल्यावर सांगता येते? खाल्ल्यावर सांगता येते ना. अनुभव चव चाकून पाहिल्याशिवाय तुका म्हणे चाकल्याशिवाय जसं अनुभव कळत नाही महाराज. आणि तसंच नुसतं बोलणारे शंकू बरेचसे झाले पण आचरण आहे की नाही थोडस प्रश्नच आहे. लक्षात आलं म्हणून सांगतो महाराज. कीर्तनकार 2 तास कीर्तनात काय बोलते हे महत्वाचं नाही. तसं तर बरंच काही व्याकरण पाठ करून सूक्ष्म असं चिंतन करता येते. 2 तास कीर्तनकार काय चिंतन करते हे महत्वाचं नाही. 22 तास कीर्तनकाराचं काय आचरण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. 22 तास जर त्याच्याकडे आचरण नसेल तर त्या 2 तास कीर्तन करण्याला काहीही महत्व नाही. ते केवढेही जरी व्याकरणाचार्य असेल, वेदांताचार्य असेल तर ते संत होऊ शकत नाही. मग पोट भरण्याचं साधन म्हणून पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशे पोट भरी संत तया कैसा भगवंत. आणि म्हणून लक्षणायुक्त संतांची आमच्या जीवनामध्ये गरज आहे. आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा नांदापूर नगरीमध्ये सद्गुरु श्री संत हरिपुरीजी महाराज यांचा 102वा चालू असलेला हा शतकोत्तर महोत्सव साजरा झाल्याच्या नंतर पुढे सुद्धा चालू असलेला हा भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा. आणि यंदाच्या सोहळ्यातील आजचा हा 4था दिवसाचा कीर्तन पुष्प आयोजक मंडळाच्या वतीने
सप्ताह कमिटी गाव आपल्या मंदिर कमिटीच्या वतीने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या दर्शन असतो, बाहेर गावून आलेले सर्व श्रोते मायबापांचे दर्शन असतो, श्री संत हरिपुरीजी महाराज यांचे दर्शन असतो आणि सुंदर अशा गुरुजन मंडळाचे दर्शन असतो। आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आणि सेवेला निवडणारा अभंग 4 चरणाचा देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य साधू जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा महाराज अभंगाद्वारे असं सांगतात, ज्यांचा ज्यांचा देवांनी स्वीकार केलेला आहे ते ते निंदा असलं तरी वंद्य झाले आणि कोण कोण वंद्य झाले त्यांचं पुराणांनी वंद्य केलेलं आहे। पुढे गेल्याच्या नंतर महाराज सांगतात, इथं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी पारंगत केलेले त्याच्याकडे जर भजन नसेल तर त्याचं थोरपणाला काही जाळायचं नाही। अशा स्वरूपाचं 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेले आहे। विठ्ठल जास्त त्रासाचं परमार्थ नको आहे किंवा जास्त सायासाचं परमार्थ नको आहे। आमच्या मनासारखं परमार्थ आम्हाला आवडते। आम्हाला एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता पोहे खायचं आवडते, है की नाही? आमचा दिवस कधी निघते? रात्री 12 वाजता। दुसरा दिवशी दिवस उजळेपर्यंत आमचा दिवस बदलत नाही। मग आम्ही रात्री 12 वाजता पोहे खायला लागलो ते एकादशीच्या दिवशी खायलो की द्वादशीच्या दिवशी? एकादशीच्या दिवशीच पोहे खायलो। मग आमचा उपवास कुठं व्हायला लागले? एकादशीचं व्रत कुठं व्हायला लागले? हे आमच्या मनासारखं परमार्थ झाले की आणखी नाही। पुढे गेल्यावर पंढरपुरात गेल्यावर पहिल्या सुरुवातीला दर्शन कोणाचं आहे मंडळी? पंढरीत जाण्याबरोबर पहिल्या सुरुवातीला दर्शन कोणाचं आहे? नाही गेले? कोणाचं आहे सांगायचं काहीतरी मला समजेल ना। पहिल्या सुरुवातीला चंद्रभागेचं दर्शन आहे। कोणाचं आहे? आवागे चितीर्थ घडती कविडा चंद्रभागा डोळा देखलिया। चंद्रभागेत स्नान केल्यावर कुठं जायचं? कोणाचं दर्शन करायचं? नाही नाही नाही। चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा
आम्ही स्नान केल्याबरोबर बारीत कुठून घुसायचं आणि कुठून घुसल्याच्या नंतर लवकर दर्शन होते या भानगडीत असतो. आम्हाला बाकीचं विधीचं काही देणं घेणं नाही. कोण्याही तीर्थावर जावं आहे की नाही. मग आता मला सांगा विठ्ठल विठ्ठल आमच्या मनासारखं परमार्थ आम्हाला आवडते. आम्ही वर्षानुवर्ष झालं पंढरीला चाललो. आणखीन आमचे वस्तू आणायचं काही राहिलेलं नाही. आणखी नाही. नगर प्रदक्षिणा करणारे वारकरी तुम्हाला सांगतो उग बोटावर मोजायसारखीच नाही का. नसेल तर एवढी मंडळी त्या पंढरपुरात जमा होते. कोणी भांगड्याच्या दुकानावर, कोणी गोंगड्याच्या दुकानावर, कोणी ते चाड्याच्या दुकानावर. काही मंडळी चाडे घेऊन येतात तिकडून पेरण्यासाठी. चाललेतच तिथं कशासाठी हे काही लक्षात येईना. आमच्या मनासारखं परमार्थ आम्हाला आवडते. पण आम्हाला जसं परमार्थ आवडतंय तसं आमच्या मनासारखं परमार्थ देवाला आवडत नाही. म्हणून आम्ही त्या देवाचे होऊ शकत नाही. चित्त शुद्ध करून केलेले परमार्थ त्या प्रभूला आवडते. अन्यथा महाराज चित्तात मलिनता असून आम्ही किती जरी तपश्चर्या केली आमचा परमार्थ त्या देवाला आवडत नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. चित्त जर शुद्ध नसेल नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. मग तुम्ही त्रिवेणी संगमावर जा की मानस सरोवरावर जा. चित्त जर शुद्ध नसेल, चित्तात जर नाम नसेल तर महाराज म्हणतात काहीही फायदा नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. आणि ते चित्तही असं आहे महाराज. आम्ही रोजही देवाला विनंती करायला लागलो. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमची वर्णावे गुण. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे तरी काही. रोजही देवाला विनंती करायलो तरी आमचं चित्ताचं ते देव सेवन करायला तयार नाही. आमचं चित्त ते देव पायाशी राहू देत नाही. याचं मूळ कारण असं आहे आमच्या चित्तात अशुद्ध रंग भरलेले आहे. आणि आमचं चित्त एके दिवशी शुद्ध झालं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राईते येवनी गोपाळ राईते गोपाळ राहे. तिथे आम्ही कीर्तनात बसलो काय, कुठं तीर्थयात्रेला गेलो काय, सारखं सारखं आमच्या चित्तामध्ये घरच लक्षात येते आणि घरचे सर्व मंडळीच लक्षात येते. याचं मूळ कारण असं आहे आणखीन आमच्या चित्ताची शुद्धता झालेली नाही. ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्यांचं चित्त त्या देवाला आवडते. आणि ज्याच्या चित्तात देवानं वास्तव्य केलेलं आहे त्याला काही केल्या घर गोड लागत नाही. एक गवळण खूप सुंदर सांगायला लागले. हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त
आता कैसी जाऊ घरा. त्या देवाने माझं चित्ताचं हरण केल्यामुळं मला आता घर काही केल्या गोड लागत नाही. महाराजही एका ठिकाणी सांगतात, देव भक्ता लागी करुणेदी संसार अंगी वारा वारा करून ठेवी. संसारात आमचं मन जर रममाण होत असेल, सारखं सारखं संसारातच आमचं मन घुटमळत असेल, तर लक्षात आणलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाचं की आणखीनही आम्ही त्या देवाला आवडते झालेले नाही, आम्ही त्या देवाला प्रिय झालेले नाही. आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध हे जाडीले मांग, गेला मोकळा मार्ग सुरंग. हे सर्व विकार दूर सारल्याशिवाय आम्ही त्या प्रभूला आवडते होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज आम्ही सर्वांनी परमार्थ करायला लागलेले आहोत. जसं की लक्षात आलं म्हणून सांगतो, गेचडाला म्हैस आवडते का म्हैशीला गेचूड आवडते? हो, गेचडाला म्हैस आवडते का म्हशीला गेचूड आवडते? ते काय लावून घेते आपल्या हाताने? नाही, मग गेचडाला म्हैस आवडते. तसं महाराज आम्हाला सर्वाला देव आवडते, पण देवाला आमचं परमार्थ आवडते का, हे अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल या उलट घ्या, बरेच काय मंडळी गुरु करण्यासाठी गुरुच्या जवळ जातात, बरोबर आहे. आम्ही सुद्धा त्या देवाच्या जवळ चाललेले आहोत देवाच्या दर्शनासाठी, बरोबर आहे. आम्ही देवाकडे जाणं आणि देवाने आमचा स्वीकार करणं यात बराचसा फरक आहे. आम्ही गुरुकडे जाणं आणि गुरूंनी आमचा स्वीकार करणं यात बराचसा काही फरक आहे. तुकोबाराय महाराज सांगतात, मी कोण्या महाराजाकडे गेलो नाही किंवा मी कोण्या गुरुकडे गेलो नाही, गुरु स्वतः सापडवी देवाते जाता गंगाशाला, सापडवी देवाते जाता गंगाशाला, सापडवी गंगा स्नान, सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. पुढे गेल्यावर महाराज सांगतात, त्यांची परंपरा मला सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मायेची. गुरुला गुरुची परंपरा लक्षात असावी आणि परंपरागतच गुरु असावा. नसेल तर गुरु परंपरेचा जर गुरु नसेल, आता कोणी गुरु व्हायला लागले, कोणाचे कानात फुकायला लागले. आता काय फुकायलेत का थुकायलेत हे सुद्धा प्रश्नच आहे. आणि परंपरा सांगितली, राघव चैतन्य केशव चैतन्य, दिलेले मंत्र सांगितलं महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, नाही का?
रामकृष्ण हरी असं मंत्र दिलेले आहे. आणि पुढे गेल्यावर महाराज कधी त्यांनी माझा स्वीकार केला तर महाराज सांगतात केला अंगीकार तुका दशमी पाहोणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्या गुरूंनी माझा अंगीकार केला. मी होऊन गुरुकडे गेलो नाही. आम्हाला होऊन गुरुकडे जावं लागतंय. गुरु महाराजा मला आता गुरु करायचंय किंवा तुम्ही मंत्र द्या. आम्ही होऊन जावं लागतंय. महाराज म्हणतात मी कोण्या गुरुकडे होऊन गेलो नाही. स्वतः त्या गुरु महाराजांनी माझा स्वीकार केला, माझा अंगीकार केला. तसं महाराज पुढे लक्षात आलं म्हणून सांगून जातो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या उभय दाम्पत्यांनी एक वेळा असं विचार केलं संन्याशाचे लेकर म्हणून लेकरांचं बरचसं काही त्रास होतंय आणि या लेकरांचा त्रास कमी व्हावा यासाठी आपण एखादी ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा तरी केली पाहिजे. नामावली प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करीत असताना गहिनीनाथ महाराज त्याच पर्वताच्या एका कपाटामध्ये एका गुफेमध्ये ध्यानाला बसलेले होते, अनुष्ठानाला बसलेले होते. गहिनीनाथ महाराज हे कोणाचे शिष्य? गोरक्षनाथांचे. गोरक्षनाथ हे कोणाचे शिष्य? मच्छिंद्रनाथांचे. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ. गहिनीनाथ महाराज योग्य ते शिष्याची वाट पाहू लागले होते. गुफेत बसून योग्य ते शिष्याची आणि योग्य ते साधकाची वाट पाहू लागले होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात मी गीता सोपवण्यासाठी गीता सांगण्यासाठी 3 युगापासून श्रोता पाहू लागलो होतो. म्हणवो निगा पंडू सुता उजवली माझी वक्तृत्वता बोला एवढा श्रोता जोडलाशी. मी तुला भगवद्गीता सांगावी आणि तू भगवद्गीता ऐकून घ्यावी. त्या पात्रतेचं देशे कालेच पात्रेच त्या पात्रतेचं तू आहेस आणि त्या पात्रतेचं असावं म्हणून मी 3 युगापासून पाहू लागलो होतो. तसं गहिनीनाथ महाराज योग्य ते शिष्याची वाट पाहू लागले होते आणि निवृत्तीनाथ महाराजांना प्रदक्षिणेत आंतरदृष्टीने पाहिल्याच्या नंतर आणि साधूच्या त्या परमार्थाच्या बळानं त्या तपाच्या बळानं गहिनीनाथ महाराजांनी आपोआप तिथे एक आश्चर्यचकित घटना निर्माण केली. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना स्वीकार करायचा होता त्यामुळं एक खूप मोठी वाटोळ तयार केली आणि त्या वाटोळीत महाराज आई वडील एकीकडे झाले आणि 4 भावंड एकीकडे झाले. त्यातून निवृत्तीनाथ महाराज हे या सर्वापासून दूर होऊन आणि योगायोगानं गहिनीनाथ महाराज ज्या गुफेत होते त्याच गुफेत जाऊन प्रवेश केलेले आणि आत प्रवेश करताच महाराज व्याघ्राचा आवाज ऐकू येऊ लागलेले मला. गहिनीनाथ महाराज व्याघ्र रूपामध्ये निवृत्तीनाथ महाराजांना पहिल्यांदा दर्शन दिलेले आहे. निवृत्तीनाथ महाराज कुठल्याही प्रकारचे घाबरले नाहीत. गाथा महाराज ते सुद्धा स्वतः महादेवाचेच अवतार होते. सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा अवतार सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा
आणि ज्या वेळेस व्याघ्र रूपात दर्शन देऊन सुद्धा निवृत्तीनाथात काही फरक दिसलो नाही आणि भीतीचं काही कुठल्या प्रकारचं वाटलं नाही आणि म्हणून गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना पुन्हा आपल्या स्वतःच्याच साक्षात दर्शन देऊन आणि निवृत्तीनाथ महाराजांना अंगीकार केला म्हणजे स्वीकार केला. स्वीकार करण्यासाठीच त्यांनी सर्व काही ते योजना आखली होती. म्हणजे साधूंनी किंवा देवांनी आमचा स्वीकार करावा, आम्ही करायचं परमार्थ वेगळा आणि देवाने आमचा अंगीकार केल्याच्या नंतर ते परमार्थ वेगळा. ज्यांचा ज्यांचा त्या देवांनी अंगीकार केलेला आहे ते ते निंदे जरी असले तरी वंद्य झाले. अभंगाचा अंगीकार ज्यांचा केला स्वीकार केल्यामुळं ते जरी निंदे असले तरी ते वंद्य झाले. तसं देव स्वीकार करीतच नाही महाराज. हा जीव येत असताना खूप शुभ्र निर्मळ असं जीव आलेले आहे. इथं आल्याच्या नंतर मात्र नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंत. त्याला बद्ध चातुष्ट नावाचं मळ लागलेले. इथं आल्याच्या नंतर याला अविद्येचं मळ लागलेलं आहे, अज्ञानाचं मळ लागलेलं आहे. येत असताना मात्र खूप शुभ्र निर्मळ असं जीव होत. मुक्त होता पारी, मुक्त होता पारी.
असताना हा जीव होता तसा शुद्ध झाल्याशिवाय ते प्रभू आमचा स्वीकार करीत नाही. लक्षात आलं म्हणून समर्पक संदर्भ सांगून जातो की आपल्या पाणी पडायची जी प्रक्रिया आहे हे आपले सर्व मेघढग त्या समुद्रावर जाऊन बाष्पीकरण करून घेतात. येत असताना म्हणजे बाष्पीकरण करून घेत असताना खूप स्वच्छ असं पाणी आहे आणि ते वर्षात असताना सुद्धा खूप स्वच्छ पाणी आहे. पण एकदा रस्त्यावर पडलं ते रस्त्याचं पाणी जाऊन नाल्यात मिसळलं की पाण्याचा वापर संपलेला आहे. ते पाणी कुठे गेलं? आमचं नालीचं पाणी आमच्या गावच्या ओहळाला. आणि ते ओहळ कुठे गेलेले आहे? गंगेला. गंगा कुठे गेली महाराज? सफल गंगा सागरा देऊळाचिया कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू. गंगा जाऊन सागरात मिसळली म्हणजे त्या गंगेचं ओघ संपलेले आहे. पण गंगेच्या पाण्याला सागराचं पाणी एक आवडावरून लाट मारून सांगताय म्हणे, बाळू भैया तू माझ्याच घरचा आहेस आणि जात असताना जे स्वरूप तुझं होतं ते येत असताना राहिलेलं नाही. तुझ्यात बरस काही केर कचरा गाळ तू घेऊन आलेले आहेस आणि ते तसंच जर मी माझ्यात प्रवेश करून घेतलं तर माझं उदच उपसा करावा लागेल. समुद्राचा कधी उपसा करावा लागते का? नाही. त्याचं मूळ तत्व असं आहे की त्याच्या मध्यभागी आम्ही डब्बीची काडी जरी टाकलो तर ते लाठानं आणून बाहेर टाकून देते. जसं त्याचं तत्व आहे त्या समुद्राचं तसंच प्रभूचं शुद्ध तत्व आहे. प्रभू शुद्ध आहे आणि या बद्ध जीवाला अजिबात अंगीकार करू शकत नाही. त्या प्रभूंनी या जीवाचा जर अंगीकार करायचा असेल तर आम्हाला सुद्धा शुद्ध व्हावं लागेल. आणि ज्यांचं ज्यांचं अंगीकार केल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना पुराणाने वंदे केलेले आहे त्यांची यादी महाराज सांगतात. Ah
दुसरीकडे भिल्ली नाही असेल, या अभंगात फक्त भिल्ली आहे. आजामेळ, आजामेळाचं नाव सांगतात महाराज. आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही महाराज आजामेळाने, पण परमार्थ फार आगळं वेगळं आहे. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. बरेचशे माणसांना मारित होतो असं घरात बसून कोणीही म्हणेल, पण रणांगणात बसून रणांगणात गेल्यावर लक्षात येते की किती माणसाला मारता येते. खरी ताकद कधी कुठं लक्षात येते? रणांगणात. आणि साधू कधी लक्षात येते तर महाराज सांगतात आयुष्यभर यानं परमार्थ केलाय का यानं दलालकी केलाय हे शेवटच्या काळामध्ये लक्षात येते. शेवटच्या काळात जर समजा परमार्थ सोडून नामाचं चिंतन सोडून बाकी काही जर भानगडी करत असेल, कपाटाचे चाबे राहून गेले, लाण्या पोराचं लग्न राहून गेले, लाण्या पोराचे लेकर पाहायचं राहून गेले, याचं काही चिंतन जर करीत असेल, मग महिन्याचं वारकरी असो की मग लालबंधू झालेले गोसावी असो. लक्षात आलं? जन्म घेणे लागे वासनेचा सांगे, आजच्या कीर्तनातून काही जरी नाही नेलं तरी चाललं, पण एक वाक्य मात्र घेऊन जा. आम्ही मरण्याच्या पूर्वी आमची वासना मारावी, आम्ही मरण्याच्या पूर्वी आमची वासना मारावी, आमच्या परमार्थाचा विजय झाला. आणि आम्ही मरताना जर आमची वासना जिवंत राहिली तर वासनेचा विजय झाला. सुद्धा महाराज आयुष्यभर परमार्थ केला नाही, आयुष्यभर नामाचं चिंतन केलं नाही. शेवटच्या काळाला मात्र मुलाचं नाव नारायण होतं आणि अंतकाळ जवळ आलेले. अंतकालेच मामे स्मरणमुक्त्वा कलेवरम. शेवटच्या काळामध्ये तोंडाला नाम घ्यावं लागणार आहे आणि ते पहिल्यापासून वळण पडलेले असल्यामुळे शेवटच्या काळात येते, नसेल तर येणं शक्य नाही. पण तिथं मुलाचं नाव नारायण असल्यामुळं मुलाच्या प्रेमाच्या खातीर नारायणाचं नामाचं चिंतन केलं. फलप्राप्ती काय झाली म्हणसाल महाराज? नामे नेले वैकुंठासी संदर्भ सांगून जातो लक्षात आला म्हणून. पूर्वीच्या काळात लोक फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला जाऊन आमंत्रण देऊन यायचे, पूर्वीच सांगून यावं लागायचं. आता का म्हातारे माणसंही म्हणाले सेल्फी काढ सेल्फी. आणि ते फोटोग्राफर ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी सकाळपासून माणसं नटायचे, बरोबर शर्टही नसायचे, लोकांचं कोणाचं तरी शर्ट मागून आणावं लागायचं आणि त्याची इस्त्री वगैरे करून, कोणाचं तरी एखादी निळीचं धोतर घेऊन त्याची इस्त्री करून सकाळपासून माणसं नटायचे संध्याकाळपर्यंत. आणि त्या फोटोग्राफर त्या कॅमेऱ्याचा खटका दाबल्याबरोबर माणसं डोळे लावायचे.
आता दिवसभर नटलेले काय फायदा झाला, सकाळपासून नटलेले बोंबलत गेले की नाही. तसं मग आम्ही आयुष्यभर नटलेले वेगळं, आयुष्यभर परमार्थ केलेले वेगळं, आणि शेवटच्या काळाला तोंडाला नाम येणं वेगळं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळामध्ये नाम येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आजामेळ भिल्ली हे जंगलात, भिल्ल समाज हे जंगलात राहणारा एक समाज आहे. आणि बरेचसे काही समाजामध्ये हिंसा करायची प्रथा आहे, आणि जेवढे जास्त पशुची हिंसा केले तेवढं ते घर फार मोठं श्रीमंत असं ठरले जाते. आता तुम्हाला तुम्ही इकडे महाराष्ट्रात असल्यामुळे काही नाही म्हणा, आमच्यापासून फक्त 15 किलोमीटर बाउंड्री आहे तेलंगणाची. ज्याच्या लग्नात जास्त बकरे कापले त्याचं लग्न मोठं, असं तिकडे प्रथाच आहे. आणि त्या भिल्लीच्या लग्नामध्ये खूप मोठी अशी बकऱ्याची दावणच आणून बांधलेली होती म्हणा महाराज. आणि भिल्लीने विचारलं, ही काय देव, हे काय बाबा, हे काय प्रथा आहे. बाबांनी सांगितलं, आपल्या समाजामध्ये ही प्रथा आहे, आणि एवढे पशु बळी दिल्याशिवाय आपलं लग्न वगैरे होत नाही. मुलीनं ऐकून घेतलं, भिल्लीनं ऐकून घेतलं आणि सांगितलं, एवढ्या जीवांचं जर हिंसा करून माझं एकटीचं जर बरं होत असेल तर माझं वाईट झालं तरी चालेल, पण एवढ्या जीवाची हिंसा करायची नाही. कोण्याही जीवाचा घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जीव मारण्याचं केवढं मोठं पाप आहे महाराज. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्या देवाचं जर वास्तव्य असेल तर जीव मारणं केवढं पाप आहे. पण योग असा आहे, आमचे कबीर महाराज खूप सुंदर सांगतात, पत्या खावे म्याम्या करे दिल बिचारा बकरा, उसको काट के पुरुषार्थ दिखावे, खूप आहे तेरा नकरा. नाही का, पाला खाणाऱ्या बकरीला काय कापायचंय, कापायचंच असेल, देवाला खुशच जर करायचं असेल आणि त्या देवाला प्रसन्नच करून घ्यायचं असेल तर एखादं वाघ आणून कापायचा प्रयत्न करीचा. बकरी तर कापतीलच कोणी, नाही का. वाघाची बळी दिली म्हणजे पुन्हा पुन्हा तरी बकरी कापत बसायचं काम नाही. भिल्लीनं महाराज, भिल्लणीनं त्या गोष्टीचा नाकार केला आणि हिंसा करायचं नाही, मला लग्न सुद्धा करायचं नाही, आणि घरादाराचा त्याग करून भिल्लणीनं एका आश्रमात आश्रय केलेला आहे. ते म्हणजे मातंग ऋषीचा आश्रम. मातंग ऋषीने कृपादान केलेले त्या भिल्लीवर. कृपादान केली संती कल्पांती सरेना. फलप्राप्ती काय झाली म्हणसाल महाराज, तर स्वतः श्रीरामचंद्र प्रभू त्या भिल्लीच्या आश्रमावरती जाऊन, त्या मातंग ऋषीच्या आश्रमावरती जाऊन स्वतः भिल्लीचे उष्टे बोर खाण्याचा अधिकार प्राप्त झाले. ऐका महिमा आवडीचे बोरे खाई बिल्लणीचे. नाही का, आजामेळ भिल्ली तारिली खुंटणी. खुंटणी नाम वेशा, पिंगळा नावाची एक वेशा. त्या वेशेने एका राघवाला, पोपटाला पाळलं होतं, आणि त्या पोपटाचं नाव ठेवलं होतं राघव. आणि सारखं त्या राघवाचं चिंतन करायचे ते. एरवी तर राघवाचं चिंतन केलंच, पण अंतकाळामध्ये ते त्या वेशेचं शरीर जीर्ण होऊ लागलेले आहे. आणि त्यावेळेस म्हातारपणामध्ये मात्र त्या पोपटाचं सारखं चिंतन करायचे, राघवा तुझं कसं होईल, राघवा तुझं कसं होईल. त्या राघवाचं नामाचं अंतकाळामध्ये स्मरण झाल्यामुळं तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी बंद केले. नवे नवे कितीतरी ब्राह्मणांना मारणारा ब्रह्महत्या राशी, आता असा असणारा वाल्मिक सुद्धा तुम्ही वंद्य केलेले. ब्रह्महत्या राशी वासुके अपार, ब्रह्महत्या राशी वासुके अपार. ब्रह्महत्या राशी वासुके अपार, ब्रह्महत्या
कळत न कळतपणे आमच्याकडून घडून जाते ते पाप आहे. सप्त्यात आलेले एखाद्या वारकऱ्याला आपल्या घरी घेऊन जाऊन चहा पाजवणं हे जरी पुण्याचं काम असलं, एखाद्या महाराजाला घरी घेऊन जाऊन चहा पाजवणं हे जरी पुण्याचं काम असलं, आमचे बरेचसे 95% माता भगिनी चहापत्तीची पुडी कशाने फोडता माझ्या तुम्ही? कशाने? दातानं फोडायचं. आणि ते चहा उतू जाऊ लागले की आपण काय करीत असतो माय? कशाने फुकत असतो? धोंडानं. आणि ते चहा कोणाला देत असतो? घरी गेलेल्या एखाद्या साधू संताला. पुण्यकरिता होय सहजपणे पुण्य करायला लागलेला होता, पण कळत न कळतपणे आमच्याकडून पाप घडायला लागलेले. पुढे गेल्याच्या नंतर उपपापाचे लक्षण सांगितल्यात. विधी करीत असताना विधीमध्ये काही चुकी करणे. एका गावात 20 घरी सत्यनारायणाची पोथी वाचवायची आहे आणि एक तास एकेका घरी पोथी वाचवायला लागते. 20 घंटे तर एका दिवसात वाचणं शक्य नाही. मग पळवाट काय करावं लागेल? मधले पानं सोडून देईल, नसेल तर तिसरा अध्याय ते 5वा अध्याय. विधीमध्ये काही चुकी करणे याला उपपापाचे लक्षण सांगितले. कळून सुद्धा पाप करणे याला उपपापाचे लक्षण सांगितले. पुढे गेल्याच्या नंतर महापाप, स्त्री हत्या, गो हत्या, बाळ हत्या, ब्राह्मण हत्या, ब्रह्म हत्या याला काय म्हणलेले? मला महापाप म्हणलेले. आणि म्हणून ब्रह्म हत्या, ब्राह्मणाचे राशीचे राशी मारणारे, ब्रह्म हत्या करणारे वाल्मिक हे सुद्धा महाराज तुम्ही वंद्य केलेले आहे. खरंच आहे महाराज. त्या देवाने ज्याचा ज्याचा अंगीकार केलेला आहे. अंगीकार मी तर तुम्हाला सांगून गेलो. वाल्याचा याच्यामुळे अंगीकार झालेले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. नामाच्या स्मरणानं सर्व अंगातले विकार बाहेर गेल्यामुळं ते त्या देवाला मान्य झाले आणि ते नाम महाराज सांगतात. विडोबा
शास्त्र 18 पुराण जरी पारंगत केलेलं पंडित असेल, त्या पंडिताला शेवटच्या काळाला मुखात नामच यावं लागणार आहे. त्यानं पाठ केलेले ओव्या शेवटच्या काळात म्हणल्यावर जमत नाही, त्याला नामाचं चिंतनच करावं लागणार आहे. आणि तुम्ही किती जरी मोठे गायक असाल, किती जरी मोठे वादक असाल, किती जरी मोठे कीर्तनकार असाल, तुमच्याकडे भजन करण्याचा जर गुण नसेल तर तुम्ही परमार्थ करायला लागलेले नाही, तुम्ही कलाकार आहात. काय आहात तुम्ही? साधक नाही, कलाकार आहात. कलाकार आणि साधक यात जमीन आसमानचा फरक आहे. साधक तो नियमाने राहतो, तो साधक आहे. आणि पैशासाठी सर्व काही डोंग करतोय ते कलाकार आहे. विठ्ठल म्हणून महाराज भजन म्हणजे हे साहित्याचंच भजन असं नाही. एकांतात बसून अनिर्वाचेनं केल्या जाणारं स्मरण ते सुद्धा एकांताचं भजन आहे. हे जरी लोकांताचं भजन साहित्याचं भजन असेल, आता याला कमी साहित्य लागणार झालंय. पूर्वी नुसतं लाऊडस्पीकर लागायचा, आता मिक्सर लागायचे. आणि ते मिक्सर चांगलं सेटिंग करणारं लागायचे. नसेल तर आमची भजनी गुणानं राहत नाही. त्या मिक्सर वाल्याला दुसऱ्या दिवशी मिक्सर घेऊन घरला फोडून जावं लागते, नाही का? एवढे काही गोष्टी सार्वजनिक भजनामध्ये किंवा सामूहिक भजनामध्ये लागते. आणि म्हणून बिना साहित्याचं सुद्धा एकांतात केल्या जाणारं नामाचं चिंतनाचं भजन, नाम संकीर्तन साधन पैसुके जळतील पापे जन्मांतरीचे, नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने. किंवा महाराज एका ठिकाणी महाराज सांगतात, त्या नामाचं चिंतनानं तपाच्या राशी होतात आणि पापाचे कळपचे कळप पळून जातात. पापाचे कळप पळते रामकृष्ण उच्चारण कराचे रामकृष्ण उच्चारण रामकृष्ण पापाचे कळपचे कळप, अनंत पाप राशी. किती जरी पाप असेल तरी पापाचे कळपचे कळप पळून जातात आणि तपाचं राशीचे राशी होतात. हे भजनाची ताकद आहे. आणि त्या सारखं भजनामध्ये तल्लीन असणाऱ्याला नामधारक म्हणतात. काय म्हणतात? नामधारक म्हणतात. नसेल तर महाराज आपण आवडीचे परमार्थाचे नाही, आपण सावडीचे परमार्थाचे. किती लोक आहेत नामाचं चिंतन करणारे? वेशभूषेने बरेचसे लोक सजलेले आहेत. आम्ही वारकरी आहोत, कोणी म्हणते आम्ही गुरु संप्रदायाचे आहोत, कोणी म्हणते आम्ही दत्त संप्रदायाचे आहोत, नाही का? बाह्यांगाने वेशभूषेने सजलेत, पण आचरण किती लोकांजवळ आहे आणि नियम किती लोकांजवळ आहे? नामाच्या पेक्षा दुसरी साधना कोणती मोठी नाही आणि त्या नामधारकापेक्षा देव सुद्धा मोठा नाही. नाथराय एका ठिकाणी सांगतात, गावंडी 1 सहस्त्र ब्राह्मण. या खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर एका पुण्यक्षेत्राच्या ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य लागते म्हणे. पुण्यक्षेत्राचे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर एका वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लागते. 1000 वेद पाठक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लागते.
1000 पंडित जेव घातल्यावर एका मुंडीत संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागते. 1000 संन्याशी जेव घातल्यावर 5वा आश्रम परमहंशी सांगितलंय. 5वा आश्रम परमहंशी सांगितलंय. 1000 संन्याशी जेव घातल्यावर एका परमहंशाला जेव घातल्याचं पुण्य लागते. 1000 परमहंशी जेव घातल्यावर एका ब्रह्मवेत्याला तृप्त केल्याचं पुण्य लागते. 1000 ब्रह्मवेत्ती जेव घातल्यावर तेच नाथराया सांगतात 1000 ऐसे ब्रह्मवेत्य ऐसे ब्रह्मवेत्य ऐसे ब्रह्मवेत्य नये नामधारका बरोबर तेच नाथराया सांगतात 4च ब्रह्मवेत्ते झाले आणि तेच नाथराया म्हणतात 1000 ब्रह्मवेत्ते जेव घालावं लागतात त्यावेळेस हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लागते. असे किती जरी वेत्ते जेव घातले तर एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत. म्हणून तुकोबाराय महाराज सांगतात यावीन अनिक असता पै साधन वाहत श्रेयाण विठोबाचे दिवा आम्ही नावाचे धारक आम्ही नावाचे धारक आम्ही नावाचे धारक आम्ही नावाचे धारक घेणो प्रकार घेणो नेणो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. म्हणून तुका म्हणे तुका नामाचा धारक नामाचं चिंतन करी जावं. आमचे गुरुवर्य 4-4 दिवस एकच अभंग घ्यायचे.
4 गावात एकच अभंगावर चिंतन करायचे, पण आज जे चिंतन ऐकायला भेटलं ते उद्या ऐकायला मिळायचं नाही. एके दिवशी सहज महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही तर कधी गाता हातात घेत ना, गीता हातात घेत ना, ग्रंथ कोणतेच तुम्ही पाहणी करीत ना, आणि एवढं तुमच्या लक्षात राहतंय कसं, आणि एवढं सूक्ष्म चिंतन तुम्ही करता कसं? महाराजांनी सांगितलं, आपण होऊन पाठ करायचं नसते. म्हणजे मग काय करायचं? हातातली माळ कधी खाली पडू द्यायची नाही महाराज. 24 तास हातात माळ असायची, सारखं नामाचं चिंतन असायचं. आपण नुसतं ते अभंग पाहून जरी घेतलं तर ते अभंग आपोआपच आमच्या डोक्यात बसते. म्हणजे आम्हाला अभंग पाठ करायचं काम नाही. ही ताकद जर कशाची असेल तर नामाच्या चिंतनाची, भजनाची आहे. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, तुका म्हणे येते भजन Yeah.
प्रत्यक्ष पुराणी वंदिकी यथामधी यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ संपवण्याचा प्रयत्न केलेले आहे. आमचं खूप मोठं भाग्य आहे. आता इथून महाकुंभ प्रयागराजकडे प्रस्थान व्हायचं आहे आणि जाता जाता संतांचं दर्शन खूप मोठं महत्वाचं असं झालेलं आहे. श्री संत सद्गुरु हरिपुरीजी महाराज 2500 वर्षापूर्वी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी लोपत चाललेले जे हिंदू धर्म आहे, सनातन हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 मठाची स्थापना केली. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वेला गोवर्धन मठ, दक्षिणेला द्वारका मठ, माफ करा शृंगेरी मठ, पश्चिमेला द्वारका मठ आणि उत्तरेला जोशी मठ, अशी 4 मठाची स्थापना केली आणि दशनाम संन्यासाची स्थापना केली. गिरी, पुरी, बन, भारती, सरस्वती, सागर, अरण्य, पर्वत, तीर्थ, आश्रम या 10 नाम संन्यासाची दशनाम संन्यासाची स्थापना केली. आणि महाराज हा जो आता चालू असलेले कुंभ आहे, हे कुंभ म्हणजे देव आणि दानवांच्या समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न जे निघाले होत्या, त्या 14 रत्नापैकी एक अमृताचा पण कुंभ निघाला होता आणि योगायोगाने ते अमृताचा कुंभ राक्षसांच्या हाती लागलं. विष्णूंनी थोडस डोकं लढवून आणि त्या ठिकाणी विष्णूंनी थोडस हुशारी करून महाराज आणि त्या अमृताचा कुंभ गरुडाकडे दिलं. त्या गरुडाने अमृताचा कुंभ वैकुंठात घेऊन जात असताना त्या अमृताच्या कुंभातील काही थेंब 4 ठिकाणी या जमिनीवर पडलेले आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर, उज्जैन आणि प्रयागराज, चौथा हरिद्वार, असं 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असते. ज्या ज्या ठिकाणी त्या अमृताचं थेंब पडलेले आहेत त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असते आणि 12 वर्षाला फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत असते. पण आताचं जे हे कुंभमेळा आहे, हे 144 वर्षाच्या नंतर पुन्हा फिरून तेच स्थिती आणि तेच मुहूर्ताचं कुंभ आलेले आहे. असं आगळं वेगळं कुंभ आणि त्या कुंभासाठी इथून जाण्याचं सौभाग्य माझ्या पामाराला प्राप्त झालेले आणि आता रात्रभर प्रवास करायचा आहे. आणि म्हणून धावत्या वेगामध्ये त्या हरिपुरी महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेली सेवा करविली तैशी केली कटकट वाकुडी का नीट देवजाणी निमित्ताने पश्यामी विपरीताने केशवा नच श्रेयोन पश्यामी हात्वा स्वजन महावे साळुंकी मंजुळा बोलत ऐशी वाणी शिकविता धनी वेगळाची कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सत्ता त्या प्रभूकडे असल्यामुळं झालेले कीर्तन पुष्प त्या प्रभूच्या चरणी हरिपुरी महाराजांच्या चरणी
तुम्हा सर्व श्रोते मायबापांचे चरणी आणि सुंदर असे गुरुजन मंडळी काय गायन करायला लागलेत महाराज. कोकिळासारखे गायन करणारे आणि काय महाराज मृदंग वाजवायला लागलेत, गंधर्वासारखं वादन करणारे आणि काय सुंदर अशी श्रोते मंडळी, परीक्षितीसारखं श्रोते नाही का. फक्त सांगणारच शोक नाही एवढं लक्षात ठेवा झालं. आणि म्हणून झालेले कीर्तन पुष्प तुम्हा सर्वांचे चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर